हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. तर बघा, इथे ब्लाऊजची उंची 14 इंच आहे आणि 1 इंच मार्जिन इथे घेतलेलं आहे. शोल्डर हे 5.5 इंचाचं आहे आणि 5.5 इंचाचा मोंडा आपण घेतलेला आहे. छाती ही 32ची आहे. छातीचा चौथा भाग 8 आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन असं आपण इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला हा जो मोंडा आहे तो 1.5 इंचातून गेलेला आहे, कारण तो बॅक पार्टचा आहे. आता आपण बॅक पार्टच्या डिझाईनसाठी गळ्याला आकार हा देऊन घेऊ. गळ्याला आकार देण्यासाठी आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 3 इंचाची शोल्डर पट्टी इथे घेणार आहोत. तर बघा, आपल्याला गळ्याची इथे जी उंची आहे ती इथे टाकून घेऊ. गळ्याची उंची ही 9 इंच आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन इथे घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडने पण 2.5 इंच गळा रुंदी आणि असा एक बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा, आता मी अशा प्रकारे पट्टीच्या साहाय्याने एक बॉक्स ड्रॉ करून घेत आहे आणि आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपला बॉक्स ड्रॉ झालेला आहे. त्यानंतर असा आपल्याला बघा, अशा पद्धतीने 3.5 इंचाला मार्किंग करून अशा प्रकारे आकार मी इथे देऊन घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही इथे डीप घेऊ शकता. मी अशा प्रकारे इथे आकार देऊन घेत आहे आणि यामध्ये आपण कॅनव्हास काही यूज करणार नाही, डायरेक्ट अस्तरवर कटिंग ही करणार आहोत. बघा, अशा प्रकारे मी इथे आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपण कटिंगला सुरुवात करूया. बघा, जिथे मार्किंग केली आहे ॲक्युरेट त्या मार्किंगवरच आपल्याला कटिंग ही करून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे सावकाश मी त्या मार्किंगवरच कटिंग करून घेत आहे. बघा, आपली कटिंग करून झालेली आहे. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे पोटली बटनची डिझाईन ही बनवायची आहे. त्यासाठी मी एक इथे पट्टी कट करून घेतलेली आहे आणि बघा, अशा प्रकारे ती फोल्ड केलेली आहे. आणि बघा, आता आपल्याला 1.5 इंच आणि म्हणजे 1.5 बाय 1.5चा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या मार्किंगवरच इथे कटिंग करून घ्यायची आहे. बघा, इथे 1.5 बाय 1.5चं एकसारखं आपण असं कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे कटिंग केली की कटिंग लवकर होते, त्यामुळे मी असं फोल्ड करून घेतलं आहे. बघा, फोल्ड केलेल्या तिथे आपण आता कटिंग करून घेतली आहे. अशा प्रकारे आपल्याला हे चौकोन कट करून घ्यायचे आहेत. बघा, इथे मी साधारणतः 24 एवढे चौकोन आपल्याला लागणार आहेत. तसे थोडे आपण एक्स्ट्रा करून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे मी चौकोन केले आहे आणि जे आपलं उरलेलं कापड असतं त्या कापडाचे आपण इथे त्या कापडापासून पोटली बटन बनवणार आहोत. त्यासाठी मी असं कात्रण करून घेत आहे. तर बघा, मी एक पोटली बटन बनवून दाखवत आहे. अशा प्रकारे आपण त्यामध्ये ते एक कात्रण घातलेलं आहे आणि जी आपली हाफ शटल मशीनची जी बॉबिन असते त्या बॉबिनमध्ये अशा प्रकारे ते पोटली बटन गुंतवायचं आहे आणि बघा, असं त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती दोरा गुंडाळायचा आहे. या पद्धतीने पोटली बटन केल्यामुळे काय होतं की सगळे काही जे आपले पोटली बटन आहेत ते एकसारखे तयार होतात. तर बघा, अशा प्रकारे मी दोरा त्यावर गुंडाळून घेत आहे. बघा, अशा पद्धतीने आपले पोटली बटन इथे रेडी झाले आहेत. तर
याच पद्धतीने मी बाकी सगळे पोटली बटन इथे बनवून घेणार आहे. बघा, खूप सोपी पद्धत आहे. एकसारखे पोटली बटन यावं यासाठी आपण हाफ शटल मशीनची बॉबिन यूज केली आहे आणि अशा पद्धतीने बाकी पोटली बटनही बनवून घेतलेले आहे. हे पोटली बटन बनवून जोडण्याआधी आपण 1-1 इंचावर मार्किंग करून घेऊ, जेणेकरून काय होईल, आपलं जे पोटली बटन आहे ते सेम अंतरावर जॉईन होतील. तर बघा, अशा पद्धतीने मी 1-1 इंच अंतरावर मार्किंग करून घेत आहे. आणि बघा, त्यानंतर आपल्याला ते कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे ते बघूया. आता हे पोटली बटन आपल्याला फक्त अस्तरवरच जॉईन करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला ते हाईड पद्धतीने स्टिच करायचं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक त्यावर आपल्याला जॉईन करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी पोटली बटनचं तोंड कोणत्या साईडने करत आहे ते बघा. आता बघा, अशा पद्धतीने मी सगळे पोटली बटन्स इथे बसवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि इथे मी एक्स्ट्राचं कट करून घेतलं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक हे आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरती हे बघा, अशा पद्धतीने पोटली बटन्स आतमध्ये ठेवलेले आहेत आणि दोन्हीमधील शोल्डरमधील अंतर हे 5 इंच आलं पाहिजे. बघा, त्यानंतर आपण आता त्याला मशीनच्या पिन्हा दोन्ही शोल्डरला 2 आणि 1 सेंटरला अशी लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंचाची टीप ही आपल्याला इथे मारायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी कमरेच्या साईडने टीप मारून घेतली आहे. आणि आता गळ्याच्या साईडने 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला टीप मारायची आहे आणि अतिशय सावकाश टीप आपल्याला इथे द्यायची आहे, कारण आपले जे पोटली बटन आहेत ते हलणार नाही, त्याचं मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घेत घेत आपल्याला सावकाशपणे टीप मारून घ्यायची आहे आणि त्याचा शेप आपला चेंज होणार नाही याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी हळूहळू करत टीप मारून घेत आहे. बघा, या पद्धतीने. आणि ही खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे. आजकाल ही डिझाईन खूप चालते. बघा, आणि इथे जे कॉर्नर आहे तिथे आपल्याला सुई बघा कशा पद्धतीने टर्न करायची आहे, म्हणजे आपला शेप हा चेंज नाही होणार. 1/2 इंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे. एकसारखं मार्जिन ठेवूनच इथे टीप मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी टीप देऊन घेत आहे. आता बघा, इथे परत आपल्याला टर्न घ्यायचा आहे. बघा, सुई कशा पद्धतीने उचलून घ्यायची आहे आणि तो दाब कसा टेकवायचा आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पोटली बटन जॉईन करत करत टीप मारून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला गळ्यामधील जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कमरेच्या साईडचंही जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी इथे छोटे छोटे कट्स देऊन घेतले आहेत आणि आता ते आपण सरळ करून घेऊया. बघा, सरळ केल्यानंतर आपलं जे बॅक पार्ट आहे बघा, तो पार्ट कशा पद्धतीने दिसतो, पण हळूहळू करतच आपल्याला तो ओपन करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी हळुवारपणे तो सरळ करून घेत आहे आणि त्यावर आपल्याला दाबटीप ही देऊन घ्यायची आहे.
कमरेच्या साईडनेही दाबटीप द्यायची आहे आणि गळ्याच्या साईडनेही आपल्याला दाबटीप ही फिनिशिंगसाठी द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी ते सरळ करून घेतलं आहे आणि त्यावरती देणार आहे दाबटीप. बघा अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने दाबटीप मी देऊन घेतली आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढची डिझाईन बनवण्याआधी टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा टक्स टाकायच्या आधी आपल्याला त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. सेंटरपासून आपल्याला 4.5 इंचचा आडवा टक्स आणि उभा 4 इंचाचा टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन हे घ्यायचं आहे. बघा ते अशा पद्धतीने मी जॉईन करून घेत आहे. बघा जी मेन लाईन आहे त्याच्या अलीकडे आणि पलीकडे अर्धा इंच एवढं मार्जिन आहे. आणि बघा हे मधून असा फोल्ड करून घ्यायचं आहे बॅक पार्ट आणि थोडंसं टॅप करायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपली जी मार्किंग आहे ती दुसऱ्या साईडला उठेल. आणि त्यानंतर आपल्याला बघा ती मार्किंग थोडी डार्क करून घ्यायची आहे. आणि त्या मार्किंगवरच आपण टक्स टाकून घेणार आहोत. टक्स टाकताना आपल्याला इथे स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे, कारण आपण इथे कमरपट्टी जॉईन नाही करणार. आपली जी दाबटीप दिली होती कमरेच्या साईडने, त्यामुळे आपली इथे फिनिशिंग सहित कमरची जी साईड आहे ती रेडी झालेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टार्टिंगला बघा तो कसा लॉक करून घ्यायचा आहे. आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ आपण यावर बघू शकतो. आणि बघा अशा पद्धतीने मी तिरकस टक्स इथे मारून घेतला आहे आणि त्याला द्यायची आहे डबल टीप. बघा दोन्ही साईडने आपल्याला सेम त्याच प्रकारे टक्स टाकून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपले टक्स टाकून झालेले आहेत. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.